नमस्ते. दरवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवशी कारवारजवळील कासवाचे आकाराचे कुरुमगड बेटावरती स्वयंभू श्री नरसिंह दैवतेचे वार्षिकोत्सव श्रद्धा भक्तिभावाने संपन्न होते. हजारो नरसिंह भक्त या वार्षिकोत्सव कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि भारताच्या विविध भागातून मोठ्या संख्येने येऊन या उत्सवास उपस्थित असतात. हे वार्षिकोत्सव चालू होण्यामागे कोणती विलक्षण घटना घडली हे आपणास माहीत आहे काय? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुरुमगड बेटावरील वार्षिकोत्सव कधीपासून चालू झाले आणि कोणत्या सत्य घटनेमुळे चालू झाले याची सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण या सत्य घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांपैकी एकमेव मी आज हयात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असे माझे सांगणे आहे. माझे नाव खेमू अंकोलेकर, वय वर्षे 80 असून माझे जन्मस्थान कठीणकोण ग्राम, तालुका कारवार, जिल्हा उत्तर कन्नड, कर्नाटक राज्य येथील आहे. आमचा समाज मागील अनेक पिढ्यांपासून गावामधील अनेक दैवतांचे सेवा कार्य करीत आलेला आहे. आमच्या घरातील वातावरण हे धार्मिक व भक्तिभावनेचे होते व आहेत. आमचे वडील कैलासवासी पुरसू उर्फ पुरुषोत्तम अंकोलेकर यांना आम्ही आप्पा म्हणून हाका मारित होतो. ते नियमितपणे देवांचे सेवा कार्य करीत असत व ते पंढरपूर विठ्ठल रखुमाई दैवतेचे परम भक्त होते. आमच्या घरामध्ये रोज देवी दैवतांचे पूजा, अर्चना, भजन, स्तोत्रपठण इत्यादी होत असे. आजही होत आहेत. तसेच सर्व सण उत्सव आनंदाने भक्तिभावनेने साजरी होत असे. मी 12 वर्षाचा असताना कुरुमगड बेटावर एक असामान्य म्हणजे विलक्षण घटना सत्र घडले. आमच्या आप्पांना हा कुरुमगड बेट स्वप्नात येऊन तिकडे द्वीपावर येण्यास खुणावत होता. त्यामुळे आप्पांनी आमच्या समाजातील लोकांबरोबर चर्चा करून कुरुमगड बेटावर जाण्याचे ठरविले आणि तो दिवस बुधवार दिनांक 16 जानेवारी साल 1957 पौष पौर्णिमेचा होता. या गडावरील 24 तासाच्या मुक्कामात भजनाचा कार्यक्रम केंद्रस्थानी असेल असे ठरले होते. अशा प्रकारे होणाऱ्या चर्चेच्या वेळी मी माझ्या आप्पांसोबत असल्यामुळे मला अशा ठरलेल्या सर्व गोष्टींची माहिती मिळत असे. या कुरुमगडावरील सहलीमध्ये माझे आप्पा कैलासवासी पुरसू उर्फ पुरुषोत्तम अंकोलेकर, कैलासवासी हम्मू अंकोलेकर, कैलासवासी लिंगप्पा पर्वतेकर, कैलासवासी भिकू अंकोलेकर, कैलासवासी तेकू भोई हे सर्व कठीणकोण सुंकेरी ग्रामचे निवासी होते व कैलासवासी भिकारू, कैलासवासी पांडुरंग, कैलासवासी पाटू, कैलासवासी रिपू अंकोलेकर हे सर्व कडवाड ग्रामचे रहिवासी होते. समुद्रकिनारा, पाण्याच्या उंच उंच लाटा हे मी पाहिले होते. तेव्हा समुद्रातून प्रवास कधी केला नव्हता. त्यामुळे मला देखील या सहलीमध्ये सामील व्हायला पाहिजे अशी इच्छा मनात जागृत झाली आणि कुरुमगडावरील या सहलीत मी तुमच्याबरोबर येणार आहे असे आप्पांकडे आग्रह धरला. प्रथम नको म्हणणारे माझे आप्पांनी माझ्या प्रबळ इच्छेची दखल घेऊन सहमती दर्शविली. तेव्हा माझे वय 12 वर्षाचे होते व मी सोडून
अन्य 9 व्यक्तींचे वय त्यावेळी सुमारे 30 ते 35 वर्षाचे होते. पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिडींच्या मध्यम आकाराच्या 2 नौकांचे पाहणी करून व दुरुस्त करून तयार ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचे सामान, पोहे, गूळ, साखर, चहापत्तीपासून ते काडीपेटी इत्यादी, थंडीपासून बचाव करण्यासाठी कांबळ, अंथरूण पांघरूण, भजन करण्यासाठी तंबुरा, ताल, टिपरी, ढोलकी इत्यादी वाद्य व रात्रीच्या वेळी उजेडासाठी 4 गॅस बत्त्या घेण्यात आल्या. पौष पौर्णिमेच्या दिवशी लवकर स्नान करून घरातील देवाची पूजापाठ उरकून सूर्योदयाच्या सुमारास कठीणकोण सुंकेरी ग्राममधील या प्रवासात जाणाऱ्या सर्व व्यक्ती बंदरावर जमले व सर्व सामान नौकेवर चढवून कडवाड ग्राममधील व्यक्तींना सामावून घेण्यासाठी 2 नौका कडवाड बंदरावर नेले व सर्वांना त्यांच्या सामानासह नौकेत घेतले आणि पार्वतीपते हर हर महादेव, पुंडलीक वरदे हरिविठ्ठल, वासुदेव देवकी नंदन श्री गोपाल कृष्ण महाराज की जय या घोषणांनी आमचा प्रवास कडवाड बंदरापासून ते कुरुमगडच्या दिशेने चालू झाले. जेथे काली नदी अरबी समुद्राला मिळते त्या संगमस्थानी मोठ्या मोठ्या लाटा उसळत असल्याचे दिसत होते. तेव्हा संगमस्थानाला नारळ, फळ, फूल अर्पण करून नमस्कार करून लाटा पार करत पुढे गेलो. सकाळी 10च्या सुमारास आमच्या 2 नौका कुरुमगड किनाऱ्यावर पोचल्या. त्या ठिकाणी बंदर वगैरे नव्हते, त्यामुळे पाण्यातच लाटांचा समाचार घेत उतरावे लागले. नंतर 2 नौका समुद्राच्या भरती पाणीरेषेच्या वरील बाजूस जमिनीवर सुरक्षित ठिकाणी ओढून 2 नौका त्या जागेवरून हलणार नाहीत याची खात्री करण्यात आली आणि आम्ही सर्व सामानासह गड चढायला सुरुवात केली. पाऊल वाटेतील मोठमोठे दगड व खड्डे पार करत गडावरील मध्यभागातील उंच ठिकाणी पोहोचलो. तेथे खुली जागा होती व लगतच अनेक प्रकारचे झाडांबरोबर जंगली केळींचे झाडे दिसत होती. तेथील खुली जागेत जमिनीवर मोठ्या प्रमाणात सुकलेली झाडांच्या फांद्या व सुकलेली पाने पडलेल्या होत्या, त्यामुळे येथे कोणीही ये जा करीत नव्हते हे लक्षात आले. तेथेच थोडे मागे येऊन खुल्या जागेवरील सुकलेली लाकडे, पाने व दगड इत्यादी दूर हटवून जागा साफ करण्यात आली व बैठकीसाठी कांबळी टाकल्या. नंतर दोघे पाऊल वाटेने पाण्याचा शोध घेण्यासाठी गेले. दोघे चुलींची व्यवस्था करण्यात व एकटा सुकी लाकडे गोळा करण्यात गुंतला. गोड पाणी कोठून मिळाले असे विचारता झऱ्यातून मिळाले असे त्यांनी सांगितले. चूल पेटवून चहाचा स्वाद घेतल्यानंतर काही काळ भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्वांनी पोटभर पोहे खाऊन पाणी पिऊन दुपारी विश्रांती घेतली. त्यानंतर आम्ही गडाला चक्कर मारण्याचा विचार करून निघालो. पाऊल वाटेवर अनेक प्रकारच्या वेली व झाडे वाढलेली होती, त्यामुळे गडाला चक्कर मारता आले नाही. समुद्रात दूरवर 2 नौका व एक भले मोठे जहाज दिसत होते. एकूणच वातावरण आल्हाददायक होते. सूर्य अस्ताकडे जात होता, त्यामुळे झटपट पाणी घेऊन आम्ही सूर्यास्तापूर्वीच मूळ स्थानी आलो. हातपाय धुतले. सूर्यास्ताबरोबरच पूर्वेकडून पौष पौर्णिमेचा चंद्राचा उगम झाला. गॅस बत्त्या चालू करण्यात आले व भजनाचा कार्यक्रम पुढे चालू करण्यात आले. तोपर्यंत चंद्र बऱ्यापैकी वर आला होता.
त्यानंतर काही वेळाने भजन बंद करून पोहे खाणे, चहा पिणे झाल्यावर विश्रांती घेत गप्पा गोष्टी झाल्या. तोपर्यंत चंद्र डोक्यावरून फिरला होता. तेव्हा भजनाचा कार्यक्रम पुन्हा चालू करण्यात आले. यावेळी आमचे पर्वतेकर काका यांनी एकामागून एक पंढरपूर विठ्ठलाचे श्रवणीय अभंग गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. पुढे भजन चालू असताना सुमारे ब्राह्मी मुहूर्ताच्या सुमारास आमच्यापैकी श्री रिपू अंकोलेकर यांनी उंच उंच उड्या मारण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्वजण एकदम चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. हे पाहून आम्ही सर्वजण घाबरून गेलो. हा काय प्रकार आहे? हा कोण आहे? एकामागून एक उड्या मारण्याचे कारण काय? हे प्रसंग कोणाच्याही लक्षात येत नव्हता. नंतर श्री रिपू अंकोलेकर यांच्या तोंडातून सिंहासारखे गर्जना करणारे आवाज निघू लागले. 7-8 उंच उड्या घेतल्यानंतर गुडघ्यावर उभे राहिले. दोन्ही हातांची व बोटांची रचना सिंहांच्या पंचासारखे होते. डोळे उग्र, मोठे आणि अंगारेप्रमाणे लाल होते. मिशा ताठर उभे राहिले होते. त्याची गर्जना आकाशात घुमत होती. तो स्वतःची मान डावीकडे उजवीकडे वळवत गुरगुरण्याचे पाहून घाबरून मी आप्पांना घट्ट मिठी मारली. घाबरू नकोस असे आप्पा मला सांगत होते. अशा प्रकारे रिपू अंकोलेकर यांचे सिंहरूपाची रचना आणि गर्जना काही काळ पुढे चालू राहिल्यानंतर स्वतः थोडा शांत होऊन गुडघ्यावर उभे राहिले. तेव्हा आप्पा म्हणाले, श्री रिपू अंकोलेकर यांना बहुधा अंगात देवाचा म्हणजे भार आलेला आहे असे दिसते. कुरुमगड बेट मला स्वप्नात येऊन गडावर येण्यास आव्हान करीत होता. याचा व रिपू अंकोलेकर यांना आलेल्या भाराशी परस्पर काहीतरी संबंध आहे असे म्हणत आप्पांनी श्री रिपू अंकोलेकर यांना भारातच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. विचारण्यात आलेला पहिला प्रश्न असा होता की तू कोण आहेस? तुम्ही मला ओळखले नाहीत काय? असे भारात उत्तर दिले श्री रिपूने. आप्पा पुढे म्हणाले, आम्ही अज्ञानी माणसं आहोत. पौष पौर्णिमेला श्रद्धा भक्ती मनोभावनेने परमेश्वराची भजनाद्वारे गुणगान करून स्तुती करण्याच्या विचाराने आम्ही आलेले आहोत. कुरुमगडवर काय आहे? येथे देवाचे किंवा अन्य कोणाचे तरी अस्तित्व आहे काय? हे कोणी आम्हास सांगितलेलं नाही. आम्हास देखील याची माहिती नाही. त्यामुळे आम्ही विनम्रपणे विचारित आहोत, तू कोण आहेस? पुढे भारातच रिपूने, तुम्ही अजूनही मला ओळखले नाहीत काय? असा प्रतिप्रश्न करीत असल्यामुळे आम्ही हात जोडून उभे राहून खरोखरच तुम्ही कोण आहात हे आम्हास लक्षात येत नाही. तेव्हा तुम्हीच आम्हास कोण आहात हे सांगितले पाहिजे असे विनंती केल्यावर सावकाश शांत होऊन मी नरसिंह आहे असे भारात उत्तर दिले. आप्पांनी देवाला विचारलेला दुसरा प्रश्न असा होता, या कुरुमगड द्वीपावर अजिबात मनुष्यवस्ती नाही. अशा ठिकाणी आपले वास्तव्याचं कारण काय? याला देवाने उत्तर दिले की पूर्वीच्या माझ्या वास्तव्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे धर्मविरोधी, धर्मविघातक व विटाळपणाचे कार्य होत असे आणि हे मला सहन न झाल्यामुळे मीच जागा बदलण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी वास्तव्यास आलो आहे. देवा, आपलं मूळ स्थान कोणतं? असं आप्पांनी तिसरा प्रश्न विचारला. तेव्हा माझं मूळ स्थान कडवाड ग्राम असे देवाने उत्तर दिले. हे अद्भुत रोमांचकारी दृश्य बघून सर्वजण
गोंधळलेल्या मनस्थितीत होते. पुढे काय, कोणता प्रश्न विचारावे हे सुचत नव्हते. तेवढ्यात आप्पांनी येथून पुढे आम्ही काय करायला हवे असे चौथा प्रश्न देवाला विचारला. तेव्हा प्रतिवर्षी या पौष पौर्णिमेला येथे येऊन माझे उत्सव साजरी करत राहा असे देवाने आज्ञा केली. त्यास सर्व मंडळींनी डोके हलवून होकार दिला व प्रतिवर्षी निश्चितपणे पौष पौर्णिमेला उत्सव साजरी करणार आहोत अशी खात्री दिली व सर्वांनी देवाला हात जोडून नमस्कार केला व आपण आता शांत व्हावं अशी प्रार्थना केली. नंतर श्री रिपू अंकोलेकर यांचा देवाचा भार शांत झाला. थोड्या वेळाने मिटलेले डोळे उघडले व पूर्वीच्या स्थितीत परतले. हे दृश्य मनात आठवत झोपी गेलेले सर्वजण सूर्योदयाच्या सुमारास जागे झालो व चहापानानंतर सर्व सामानासह व सामग्रींची आवरावर केली व सामूहिकरित्या देवाच्या उगमस्थानी साष्टांग नमस्कार करून प्रतिवर्षी पौष पौर्णिमेला आम्ही आमच्या समुदायातील व्यक्तींच्या समवेत इकडे येऊन आपले उत्सव साजरे करणार आहोत असे वचन दिले आणि हर हर महादेव, श्री नरसिंह महाराज की जय या घोषणेबरोबरच सर्व सामानासह कुरुमगड उतरून खाली समुद्र किनाऱ्याला आलो. दोन्ही नौका पुन्हा पाण्यात ढकलून आणल्या व हर हर महादेव, स्वयंभू श्री नरसिंह महाराज की जय अशा घोषणा देत आमचा परतीचा प्रवास चालू झाला. कुरुमगडावरील या सुमारे 24 तासांच्या मुक्कामात आम्ही सोडून इतर कोणही एखादा व्यक्ती आमच्या दृष्टीस पडला नाही, भेटला नाही आणि एकही नौका या ठिकाणी आल्याचे गेल्याचे दिसले नाही. पुढे आमचे दोन्ही नौका समुद्रमार्गे काळी नदी अरबी समुद्र संगमस्थान पार करीत सूर्य डोक्यावर आला होता त्या सुमारास सुंकेरी कडवाड बंदरावर पोहोचली व आम्ही आपापल्या घरी गेलो. असा हा रोमांचकारी अद्भुत हर्षमय सत्य घटनेसह सहलीची समाप्ती झाली. तथापि या रोमांचकारी सत्य घटनेची माहिती दुसऱ्या दिवशीपासून सर्व दूर प्रदेशात पसरली आणि कुरुमगड बेटावरील स्वयंभू श्री नरसिंह दैवतेचे पुढील वर्षापासूनच्या यात्रेची नियोजनाचा चर्चेची सुरुवात झाली. पुढील व्हिडिओमध्ये वर्ष 1958च्या यात्रेचे नियोजन कसे झाले आणि ते वर्ष 1966पर्यंत कसे सुरू राहिले याबद्दल मी माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.